गुड मॉर्निंग स्टुडंट्स, सर्वांना सुप्रभात. मुलांनो, आजच्या या तासिकेमध्ये मी साक्षी म्हात्रे तुम्हा सर्व मुलांचे मनापासून स्वागत करते. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी अक्षर भारती या पुस्तकातील भाग 2 यामध्ये असलेली स्थूल वाचन म्हणजेच जाता अस्ताला ही कविता अभ्यासणार आहोत. बच्चों, आज हम रैपिड रीडिंग जाता अस्ताला ये पोयम पढ़ेंगे. मुलांनो, जाता अस्ताला या स्थूल वाचन कवितेचे कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे मूळ बंगाली कवितेचे कवी आहेत आणि आजची कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आहे. चला तर मुलांनो, सर्वात प्रथम जाता अस्ताला या स्थूल वाचन कवितेची प्रस्तावना आपण अभ्यासूया. जाता अस्ताला कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, जन्म 1861 ते मृत्यू 1941. विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. अनुवादित मीन्स ट्रान्सलेट. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली टू बिकेम फेमस. रवींद्रनाथ संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेलेबेला, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यांसारखे काव्यसंग्रह, विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशव संगीत ही खंडकाव्ये, राजा, डाकघर इत्यादी नाटके यांसारखे विपुल लेखन त्यांनी केले आहे आणि ते प्रसिद्ध आहे. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठी स्वैर रूपांतर मीन्स ट्रान्सलेशन श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. तर मुलांनो, मुळात आपण आज जी स्थूल वाचन जाता अस्ताला ही कविता अभ्यासणार आहोत, ती कविता जी आहे ही बंगाली आहे. ये कविता जो है बच्चों, ये बंगाली में है, लेकिन इसका ट्रांसलेशन रविंद्रनाथ टागोर जी की इस कविता का ट्रांसलेशन किया है श्यामला कुलकर्णी इन्होंने. तर सर्वात प्रथम रवींद्रनाथ टागोर यांची बंगाली कविता अभ्यासू. केलय वे मोर कार्य कहे संध्या रवि, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रद्वीप छिले, छे कैल स्वामी आमार हे टकू, करीबता अभी. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. तो बच्चों, ये बंगाली कविता आहे. तर मुलांनो, ही बंगाली कविता आहे. आता आपण श्यामला कुलकर्णी ज्या कवयित्री आहेत त्यांनी रवींद्रनाथ टागोरजींच्या या कवितेचे मराठीमध्ये जे ट्रांसलेशन भाषांतर केलेलं आहे, ही कविता आपण अभ्यासू. उन्होंने जो ट्रांसलेशन किया है श्यामला कुलकर्णी, ये अब हम पढ़ेंगे. जाता अस्ताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. कुणी न उठती येना पुढती, कुणी न उठती येना पुढती, कुणास ना शाश्वती. इकडे तिकडे बघत हळूची, पण ती ये पुढती.
विनम्र भावे लवुनी म्हणेती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकील धरा. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे. तर मुलांनो, आता श्यामला कुलकर्णी यांनी जी ही भाषांतर केलेली कविता आहे रवींद्रनाथ टागोरांची, तिचा आपण अर्थ अभ्यासूया. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर विश्वाचे, होईल कैसे भले. अस्ताला मीन्स सूर्यास्त, सनसेट. डोळे पाणावले म्हणजेच डोळ्यात अश्रू येणे. जाईन म्हणजे जाणे. विश्व मीन्स जग. भले म्हणजे चांगले. तर मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की सूर्य आपल्या उष्णतेने, आपल्या प्रकाशाने संपूर्ण पृथ्वीला तेजोमय करतो, प्रकाश देतो, उजळून टाकतो. आणि सूर्योदयापासून सूर्यास्तपणे अगदी न दमता न थांबता तो आपले कार्य करत असतो. जणू काही पृथ्वीला प्रकाश देण्याची त्याने जबाबदारीच घेतलेली आहे. आणि सूर्याला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची काळजी आहे. पण आता सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि या सूर्याचे डोळे पाणावले आहेत. सूर्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. आता त्याला प्रश्न पडलेला आहे, दुःख झालेलं आहे. अरे बापरे, आता संध्याकाळ झाली, माझी जायची वेळ झाली. मी तर चाललो आहे, पण या पृथ्वीचे भले कसे होणार, चांगले कसे होणार? कारण या पृथ्वीला प्रकाश देणारा तर मीच आहे. मी गेल्यानंतर ही संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडून जाणार. मग मी गेल्यानंतर ही अंधारमय पृथ्वी होईल. या पृथ्वीला प्रकाश कोण देईल? तो बच्चों, जब सूरज के जाने का, शाम के टाइम में जाने का वक्त हुआ, तो सूरज के सामने सवाल आया, अरे बाप रे, मेरा तो जाने का समय हुआ. उसकी आंखें भर आई, उसके आंखों में पानी आया और रोती हुई रुआ सा चेहरा करके उसने काफ़ी सवाल उठाए. अरे बाप रे, मैं तो अभी जाऊंगा, लेकिन पूरे दिन मैंने इस धरती को प्रकाश दिया था. मेरे जाने के बाद इस धरती पर पूरा अंधेरा मच जाएगा. फिर इस धरती का भला कैसे होगा? पूर्ण धरती ही अंधारात बुडून जाईल. सूर्याला जाता जाता मुलांनो हा मोठा प्रश्न पडला आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले, कारण त्याला पृथ्वीची काळजी आहे. नेक्स्ट लाईन. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. त्वरा म्हणजे लगेच, लवकर. धरा म्हणजे पृथ्वी, धरती. अंधार मीन्स डार्कनेस. तर सूर्य आता अस्ताला चाललेला आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि या सूर्याला संपूर्ण पृथ्वीची काळजी लागलेली आहे. अरे बापरे, आता मी तर चाललो, सगळीकडे अंधार होईल, ही पूर्ण धरती अंधारामध्ये बुडून जाईल. अरे बापरे, या पृथ्वीला या अंधारापासून कोण वाचवणार? पृथ्वीची काळजी करणारे कोणीतरी असायला हवे. या पृथ्वीला कोणीतरी वाचवायला हवे असे सूर्याला वाटले आणि त्याने कोणीतरी यावं आणि माझी जबाबदारी घ्यावं असं त्याला वाटलं. आणि सूर्याला वाटलं की माझ्यासारखं कोणीतरी यावं आणि या धरतीला प्रकाश द्यावा, अशा त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. आता काय करायचं बरं? या पृथ्वीला कोणीतरी वाचवायला आलं पाहिजे. तो बच्चों, सूरज के जाने का टाइम और सूरज आगे पीछे यहाँ वहाँ देख रहा है. अरे बाप रे, कोई तो आओ और इस धरती को बचाओ अंधेरे में डूबने से. कोई तो आगे आओ. त्याला प्रश्न पडला आणि तो इकडे तिकडे पाहायला लागला, चिंताग्रस्त झाला. कुणी न उठती ये ना पुढती, कुणास ना शाश्वती. इकडे तिकडे बघत हळूची, पण ती ये पुढती. तर या ठिकाणी
शाश्वती मीन्स विश्वास, खात्री, शुअरिटी. पुढती म्हणजे समोर, हळूची म्हणजे हळू, स्लो. तरी पणती मीन्स स्मॉल लॅम्प. तर सूर्याने आजूबाजूला पाहिलं, अरे कोणीतरी या आणि या धरतीला अंधारात बुडण्यापासून वाचवा. मी तर बाबा आता चाललो आहे, माझं काम संपलेलं आहे. सगळे इकडे तिकडे बघायला लागले आणि कोणाला खात्री नव्हती. अरे बापरे, सगळेच घाबरले. सूर्य एवढा मोठा आणि त्याची ही जबाबदारी कोण घेईल? त्याच्यासारखे प्रचंड कार्य कोणालाही जमणार नाही. कोणीही त्या सूर्याची जागा घेऊ शकत नाही. म्हणून कोणीही पुढे यायला तयार नव्हते. आता काय करायचं? कोणामध्ये हिंमत की सूर्याचं हे चॅलेंज आव्हान एक्सेप्ट करायचं बरं? इतक्यात एक पणती, एक स्मॉल लॅम्प, एक पणती पुढे हळूच आली आणि तिने सूर्याशी बोलायचं धाडस केलं. तो बच्चों यहाँ पर, सूरज ने जब चैलेंज दिया, अरे कोई तो आओ, मेरे जाने का समय हुआ है. इस धरती को अंधेरे से बचाने की कोशिश करो. कोई तो मेरी जिम्मेदारी लो. लेकिन हर कोई सूरज से डर रहा था. कहाँ सूरज की रोशनी और कहाँ हम जैसे की रोशनी. ना बाबा, कौन स्वीकारेगा ये सूरज का चैलेंज? इतने में एक छोटा सा लैम्प, एक छोटी सी पंटी आहिस्ता आहिस्ता आगे आई. ती पुढे आली आणि ती म्हणायला लागली, विनम्र भावे लवनी म्हणे ती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकेल धरा. विनम्र म्हणजे नम्र, विनयशील, हंबल. लवनी मीन्स वाकून, टू बेंड. भास्कर, रवी, ही तर सूर्याची नावं आहेत. जैसी, तैसी म्हणजे तशी. उजळून म्हणजे प्रकाश देऊन. धरा म्हणजे पृथ्वी. तर या ठिकाणी सूर्याच्या पुढे आकाराने छोटीशी असणारी पणती हळूच पुढे आली आणि ती हंबलनेस, विनम्र भावनेने वाकून म्हणाली की हे सूर्यनारायणा, हे सूर्य भास्करा, मम म्हणजे माझ्या, माईन. हे सूर्य भास्करा, हे तेजोमय भास्करा, मी तुझी जागा घेऊ शकत नाही. पण मम म्हणजे माझ्या तेजाने, म्हणजे प्रकाशाने. तेजाने म्हणजे प्रकाशाने. मम म्हणजे माझ्या प्रकाशाने मला जसं जमेल तशी ही पृथ्वी, ही धरती, ही धरा मी उजळून टाकायचा प्रयत्न करेल. मी तुझ्या पुढे छोटीशी आहे, पण मी या पृथ्वीवरचा अंधार दूर करायचा प्रयत्न करेल. मला तू एक संधी द्यायचा प्रयत्न कर. तू जसा प्रकाश देतो तसा मी मोठा प्रकाश देऊ शकत नाही, पण छोटासा स्क्वॅरल मीन्स खारीचा वाटा मी तुझ्यासाठी उचलण्याचा प्रयत्न करेल आणि या धरतीचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करेल. तो बच्चों, जब सूरज ने चैलेंज किया कि कोई तो आओ और मेरी जिम्मेदारी ले लो, तब छोटा सा लैम्प म्हणजे पंती यानी पंती आगे आई और उसने झुककर सूरज को प्रणाम किया कि हे सूर्य नारायणा, हे सूर्य भास्करा, मैं छोटी हूँ लेकिन मैं तेरी जो प्रॉब्लेम है, तुझी जी अडचण आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि मला जमेल, मुझे जैसे जमेगा वैसे मैं इस धरती को प्रकाश दूंगी. नेक्स्ट, वच हे ऐकूनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे. वच म्हणजे बोलणे मीन्स सेईंग. तृप्त मीन्स समाधानी, सॅटिस्फाईड. मन मीन्स माइंड. रवी म्हणजे सूर्य, भास्कर. अस्ताकडे म्हणजेच मावळतीला, फॉर सनसेट. झुकला मीन्स कलणे, टू इन्क्लाइन. तर मुलांनो, एवढीशी छोटीशी पणती
सूर्याच्या पुढे आली आणि सूर्याला धीर देत म्हणाली की हे सूर्यनारायणा, तू घाबरू नकोस. माझा प्रकाश छोटा असला म्हणून काय झालं? मी या धरतीचा अंधार दूर करायचा प्रयत्न करेल आणि तुझी काळजी दूर करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे जणू काही छोट्याशा पणतीचे हे छोटेसे बोल ऐकून, हे वचन ऐकून, तिचं बोलणं ऐकून सूर्याचे डोळे ओलावले. सूर्यनारायणाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तृप्त मनाने आता तो सॅटिस्फाईड झाला. त्याचं समाधानी मन झालं आणि तो सूर्य हसत हसत मावळतीला गेला पश्चिम दिशेकडे. तो बच्चों यहाँ पर जब छोटे से स्मॉल लैम्प ने, छोटे से पंक्ति ने आगे आकर कहा कि हे सूर्यनारायणा, तू डरना मत, मैं छोटी हूँ, मैं तेरे जैसा बड़ा उजाला तो नहीं दे सकती, लेकिन मुझे जैसे जमेगा वैसे मैं इस धरती को प्रकाश देने का कार्य करूँगी और तेरी चिंता दूर करूँगी. छोटी सी लैम्प ने, स्मॉल लैम्प ने, छोटे से पंक्ति ने जब जब बोला तो सूरज के आँखों में आंसू आए, उसकी आंखें भर आई और उसे थोड़ा सेटिस्फाइड हुआ, उसके मन को सेटिस्फाइड हुआ और हंसते हंसते वो अस्ताला मीन्स सनसेट हो गया, मीन्स मावळतीला निघून गेला. तर मुलांनो, बघा या ठिकाणी ही छोटीशी पणती सूर्याच्या पुढे काहीच नाही, छोटीशी आहे, पण तरीसुद्धा तिने सूर्याची भूमिका घ्यायचा प्रयत्न केला. आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपण लहान असलो म्हणून काय झालं, दुसऱ्यांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. ज्याप्रमाणे पणतीने प्रकाश देण्याचं कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना केलं, त्याप्रमाणे आपणही जगाला काहीतरी सुंदर जगासाठी करण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता दाखवली पाहिजे. छोटे असलो म्हणून काय झालं, आपण छोट्याशा वयातही मोठी भूमिका करू शकतो, जगाला काहीतरी दाखवू शकतो. तो बच्चों यहाँ पर छोटे से स्मॉल लैम्प ने सूरज की भूमिका लेने की कोशिश की और अपना बड़प्पन बताया. उसी तरह बच्चों, हमें भी हमारे लाइफ में दूसरों के लिए कुछ करना चाहिए. छोटे हुए तो क्या हुआ, विश्व को सुंदर करने की क्षमता, कैपेसिटी हम लोगों में आनी चाहिए. दूसरों को कुछ देने की, दूसरों के लिए कुछ करने की क्षमता हम लोगों में रहनी चाहिए. तो ही हमारा बड़प्पन बढ़ता है, तो ही हम सच्चे मानव बनते हैं. मानवतावादी दृष्टिकोण हमेशा हमारे दिल में रहना चाहिए, जिससे दूसरों का भी भला हो सके. तर मुलांनो, या ठिकाणी आपली ही जाता असताना स्थूलवाचन कविता संपलेली आहे. तर मुलांनो, ये स्थूल वाचन, तो बच्चों ये स्थूल वाचन आप लोग को समझ में आया होगा. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ. थैंक यू.